Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आपल्या सोबत आहे. सर, महाराष्ट्रातला शेवटचा टप्पा 2 दिवसावर मतदान आलेला आहे. प्रचार अंतिम टप्प्यात आहे. काय कसं बघताय या सगळ्या याच्याकडे? आम्हाला असणारं जे दिसते ते मुंबईतल्या जागेंवरती आम्ही असणारं चांगल्यापैकी लढत देतोय अशी असणारी परिस्थिती आहे. पालघर मतदारसंघामध्ये चांगली परिस्थिती आहे. भिवंडीमध्ये ज्यांना आम्ही सपोर्ट दिलेला आहे तिथे चांगली परिस्थिती आहे. कल्याण मतदारसंघात सुद्धा चांगली परिस्थिती आहे. नाशिक आणि दिंडोरी जी आहे ती जी आम्ही लढतो आहोत तिथे सुद्धा परिस्थिती असणारं चांगली आहे. एकंदरीत मी एकंदरीत असं म्हणेन की प्रचाराच्या संदर्भात आणि कार्यकर्त्यांनी काम केलेल्या संदर्भात आम्ही असणारं समाधानी आहोत. जे कोणी लक्षात घेत नाही आहे ते म्हणजे मागच्या 2019ला शिवसेना एकत्र होती आणि BJP बरोबर होती. आता शिवसेना एकत्र नाही तर त्याचे 2 भाग झालेले आहेत. एक भाग एकनाथ शिंदेकडे आहे आणि एक भाग उद्धव सेनेकडे आहे अशी परिस्थिती आहे. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बात वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार. BJP जी आहे ती उद्धव सेनेबरोबर नाही पण ती असणारं एकनाथ शिंदे बरोबर आहे आणि त्याच्यामुळे एकनाथ शिंदे आणि BJP असा एक शिवसेना एक आहे, काँग्रेस एका ठिकाणी आणि आम्ही आहोत साईच्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे. या डिव्हिजन ऑफ वोट्सचा जो आहे तो आम्हाला फार मोठ्या प्रमाणात फायदा होताना आम्हाला असणारा त्या ठिकाणी दिसतो आहे एक भाग. दुसरा भाग त्याच्यामध्ये असणारा कोकणातला जो माणूस आहे हा आता नाराज झालेला आहे कारण का कोकणामध्ये दुर्लक्षित झालेला आहे हे आम्हाला त्या ठिकाणी दिसते आणि तो एक वर्ग त्याच्यामधला असणारा आम्हाला आहे. राज ठाकरे BJPच्या प्रचाराला गेल्यामुळे उत्तर भारतीय बिहारी हा प्रचंड मोठ्या प्रमाणात BJPकडून तुटतो आहे आणि काही प्रमाणात तो असताना आमच्याकडे येतो आहे आणि काही प्रमाणात तो असताना काँग्रेसकडे चालला आहे हेही त्या ठिकाणी दिसते. पण तो जो काँग्रेसकडे चाललेला आहे तो आम्हाला म्हणजे दक्षिण मध्य मुंबईमध्ये दिसत नाही आहे तर तो असणारा नॉर्थ मुंबईमध्ये त्याचा फिनॉमिना त्या ठिकाणी दिसतो आहे. आणि एकंदरीत जे काही मुस्लिम समाजाचं जे आहे त्यांच्यामध्ये जी असणारी एक चर्चा सुरुवात झालेली आहे की निवडणुकीनंतर तुम्ही BJPकडे जाणार का हा जो सवाल त्यांनी उपस्थित केला आहे आणि उद्धव ठाकरे शिवसेनेकडून त्यांच्या उत्तराची अपेक्षा जी आहे अजूनपर्यंत असणारा उद्धव ठाकरे शिवसेनेने त्यांना उत्तर दिलेलं नाही. तेव्हा त्यांचं असं म्हणणं असं आहे की ज्यांनी मस्जिद शैय्यत केली त्यांच्याकडून हे उत्तर आल्याशिवाय आपल्याला सारं काही करता येणार नाही अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे असणारं जर हे आलं नाही त्यांच्याकडून जर उत्तर आलं नाही तर मग असणारे ह्या मुस्लिम संघटना काय करतात ते बघावं लागेल त्या सगळ्याच्यामध्ये. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर. हे वाटते तुम्हाला हे वाटतं की 4 जून नंतर उद्धव ठाकरे भाजपसोबत पुन्हा येतील? हाय, माझ्या अंदाज परिस्थितीच अशी आहे त्यांची की त्यांना गेल्याशिवाय गत्यंतर नाही. ते कशाला शरद पवारसुद्धा जातील. त्याच्यामुळे शरद पवारांची सुद्धा गॅरंटी मी देत नाही आहे त्याच्यामध्ये की ते इथे राहतील म्हणून.
काही कारण काढून ते असणारे बी जे पी बरोबर जातील. शरद पवारही जातील आणि उद्धव ठाकरे जातील. दोघंही जातील. त्याच्यामध्ये नाविन्य काहीच नाही आहे त्याच्यामध्ये. ॲटलिस्ट शरद पवार खोटं बोलतात की ते सेक्युलरिस्ट आहे, ते अपॉर्च्युनिस्ट आहेत ते ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे असणारे ते सेक्युलर असं आहे की आम्ही काही त्याच्यामध्ये मानत नाही आहोत. उद्धव ठाकरे हे असणारं धर्मवादी आहेत हे उघड आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. काँग्रेसचं त्यांचं पटलं नाही हे आपल्याला असणारं दिसतंय. NCPचा असणारा त्यांना काही उपयोग झाला नाही अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे पॉलिटिकल सर्वायवलसाठी आणि जी काही त्यांच्या पाठीमागे असता जो ससेमिरा लावलेला आहे त्याच्यातून वाचायचं असेल तर त्यांना असणारं BJP बरोबर जाणं भाग आहे. आज राज ठाकरे पहिल्यांदा मोदींसोबत एका मंचावर शिवाजी पार्कावर येत आहे. कसं बघताय या सभेकडे तुम्ही? नाही, मी उद्या याच्यावरती भाष्य करणार आहे, आज नाही करणार आहे. याचा काय परिणाम होईल मुंबईच्या मतांवर? आम्हाला बेनिफिशियल आहे. वंचित बहुजन आघाडीला ही मूव बेनिफिशियल आहे. त्याच्यामुळे असं उद्या याच्यावरती मी भाष्य करेन. काल तुम्ही एक वक्तव्य केलं की अमोल कीर्तीकरही भाजपमध्ये जाणार आहे आणि त्यामुळे तुमचं मत वाया घालू नका असं आवाहन तुम्ही मतदारांना केलं. हो. कुठल्या पक्षामार्फत उभे आहेत? उद्धव ठाकरेकडून. उद्धव ठाकरे जाणार असेल तर त्यालाही जाणं भाग आहे. त्याच्यामुळे असं नवीन काही आहे. आम्ही तर उद्धव ठाकरेच म्हणतात आहेत की BJP बरोबर समझोता करतील आफ्टर इलेक्शन. त्याच्यामुळे त्यांनी समझोता केला तर कीर्तीकरलाही जाणं गरजेचंच आहे का ते त्या पक्षाचे उमेदवार आहेत. तुम्ही यावर एक TV9 मराठीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा एक मुलाखत दिली तेव्हा आमचे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी प्रश्न विचारला तेव्हा त्यावर रिप्लाय करताना पंतप्रधान म्हटले की जेव्हा उद्धव ठाकरे अडचणीत असेल, संकटात असेल तर पहिला धावून जाणारा व्यक्ती मी असेल. सरळ आहे. ही इंडिकेशन आहे की आमचे असणारे संबंध चांगले आहेत. उद्या ते आमच्याबरोबर येतील. तुमच्या एडिटरनी त्यांना पुढचा प्रश्न विचारला पाहिजे, तुम्ही मदतीला धावून जाणार तर उद्या तुमचं पॉलिटिकल अंडरस्टँडिंगसुद्धा होणार का, हा प्रश्न विचारायला पाहिजे होता. मी असं दुर्दैव म्हणेन की तुमच्या असणाऱ्या एडिटरनी तो प्रश्न विचारल्यानंतर की राजकीय अंडरस्टँडिंग त्याच इंटरव्ह्यूमध्ये विचार तो इंटरव्ह्यू नंतर विचारला, तुम्ही विचार करायला वेळ दिला त्या सगळ्याच्या. पण त्याला कंटिन्युअस असता तर मनामधलं बाहेर पडलं असतं. तुम्ही विचार करायला वेळ दिल्यानंतर उद्धवला थोडंसं या इलेक्शनमध्ये सावध करण्याचा असणारा इशारा त्याच्यामध्ये झाला. त्याच्यामुळे असणारा ते जाणार ही गोष्ट 100% आहे. सुनील तटकरे आणि शरद पवार यांची भेट झाल्याची चर्चा आहे. कसं बघते त्याच्याकडे? कशाला ती इलेक्शन नंतर असणारा सुप्रिया सुळे आणि मिसेस पवार ह्याही भेटल्या होत्या, त्याही बातम्या होत्या. आता एवढंच बघायचं आहे की इलेक्शन नंतर ही असणारा नुरा कुस्ती होती का घरातली, एवढीच बघणं भाग राहिलेला आहे. अजितदादा कुठे दिसत नाही, छगन भुजबळ नाराज असल्याचं म्हणताय. एकूण काय वाटतं पवार कुटुंबात, दोन्ही राष्ट्रवादीत? मी कुटुंबावरती मी कधीच बोलत नाही. दोन्ही राष्ट्रवादीत कोणी त्या कुटुंबाचं भांडण नाही, त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये पडत नाही. थँक्यू. आणखी एक प्रश्न सर, कालचं तुमचं वक्तव्य होतं की राज ठाकरे जे आहे ते शिंदेच्या शिवसेनेचे प्रमुख होतील, याचा कसा अर्थ काढायचा राजकीय? उद्या मी त्याच्यावरती भाष्य करणार आहे. आज तुमच्या कुठे कुठे प्रचार? आज माझ्या सर गोळीबार मैदानामध्ये आणि वाशी नाक्यामध्ये आहेत. कसा रिस्पॉन्स मिळतोय? ऐकून तर रिस्पॉन्स आमचा चांगला आहे. आम्ही असं रेसमध्ये आहोत. आम्ही जे असं आता अमोलगे हा जो मतदारसंघ आहे जिथे उज्ज्वल निकम उभं करतात आहेत, मिडल क्लास आता असताना उज्ज्वल निकम यांना विचारायला लागलेले आहेत की प्रकाश आंबेडकरांनी जी माहिती दिलेली आहे ती किती खरी आहे तेवढं आम्हाला सांगा, आणि ते उत्तर देऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. भिवंडीत बच्चू कडू सोबत काही सभा आहे तुमची? बच्चू कडू सोबत काही एका मंचावर येणार? अजिबात नाही. बच्चू कडूबरोबर आमची सभा नाही आहे. भिवंडीमध्ये आमची बच्चू कडूबरोबर सभा नाही आहे. त्याच्यामध्ये त्यांनी तुमच्या उमेदवाराला पाठिंबा दिला ते तो उमेदवार इंडिपेंडंट उमेदवार आहे. त्यांना आम्ही असं इंडिपेंडंट उभं राहायला सांगितलं होतं. ते उमेदवार सामरे म्हणून जे आहे ते इंडिपेंडंट उभे आहेत, त्यांना आम्ही पाठिंबा दिलेला आहे. पण ते
जिथे आम्ही त्याला आरोपीच करून ठेवलेलं आहे अकोल्यामध्ये पालकमंत्री असताना, तिथे कुठं शेअर करणार आहोत स्टेज. मला शेवटचा प्रश्न, अजितदादा गेल्या काही दिवसात दिसत नाही, म्हणजे ते अजितदादाला विचारा का दिसत नाही, अदृश्य झालेत का ते मी त्यांना असताना विचारा काय, तर मी काही त्यांचा वकीलपत्र घेतलेलं नाही किंवा त्यांनी मला त्यांचं वकीलपत्र दिलेलं नाही. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन कल्पेशसह गजानन माटे, TV9 मराठी, मुंबई. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.